Hi everyone, welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. वेलकम टू टुडेज सेशन. माझ्या छोट्या दोस्तांचं मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमची स्नेहल टीचर खूप खूप स्वागत करते. बाळांनो, आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक आहे फार्म हाऊस. फार्म हाऊस फार्म हाऊस म्हणजे काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्या फार्म हाऊस बरोबर आणखीन त्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला कोणकोणत्या गोष्टी असतात, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, या सगळ्याची माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. सो लेट्स गो टू द फार्म हाऊस. बघा, यू कॅन सी अ ब्युटिफुल फार्म हाऊस ओव्हर हिअर. तुम्हाला एक छानसं सुंदर शेतातलं घर दिसतंय. फार्म म्हणजे शेत, ओके. हाऊस म्हणजे घर, फार्म हाऊस. बघा, आपण गावाला जातो आणि आपल्याला माहिती असतं, आपण शेतावर गेलो की तिकडे एक छानसं छोटंसं शेतावर पण घर बांधलेलं असतं की जिथे आपण राहत असतो. किंवा शेतकरी दादांचं घर असतं शेतावर. मग त्या घराच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, काय काय असतं, या सगळ्याची माहिती आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओ मधून करून घेणार आहोत. सो अवर टुडेज टॉपिक इज फार्म हाऊस. फार्म हाऊस. You can see a beautiful farmhouse over here. फार्म हाऊस. फार्म हाऊस म्हणजे काय बघून घ्या. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, काय काय आहे तिकडे, आणि ह्या सगळ्याला इंग्लिश मध्ये काय बोलायचं ते आपण आज शिकणार आहोत. In today's video we are going to learn what are these things are called in English. So this is a beautiful farmhouse. So before looking at the farmhouse, we will see the activity what we are going to do today. What we are going to do, आपल्याला काय करायचं आजचा व्हिडिओ बघता बघता. बघा, look and find the things from the picture. आता आपल्याला आपल्या बुक मध्ये एक सुंदरसं फार्म हाऊसचं चित्र दिलेलं आहे. आपण ते चित्र पाहायचं आणि त्या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शोधायच्या आणि आपण त्यांचं नाव सांगूया. वी विल नेम देम. नाव आहे ऑलरेडी दिलेलं तिकडे, तर त्या गोष्टी आणि त्याचं नाव हे दोन्ही आपण आजच्या ह्या पिक्चर मधून सेपरेट करूया, एक 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 करून, आणि बघूया व्हॉट आर द थिंग्स देअर ऑन द फार्म हाऊस. You can see a beautiful picture of a farmhouse which is given in the book. तुम्हाला इथे दिसतं किती सुंदर असं फार्म हाऊसचं चित्र आहे बघा. So many things are there. फार्म हाऊसच्या या पिक्चर मध्ये कितीतरी गोष्टी आहेत. So many things are there. आता आपण काय करणार आहोत, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, we will take one thing separately and we will tell the name of that thing which is given in this picture. Okay, so we will start with the first thing on the top of that picture, that is the, what is this, काय आहे बघा. So this is, ओळखलं सगळ्यांनी? Yes, this is the sun. कोण आहे हा? Sun. Sun. आपण सन पासून सुरुवात केली आहे. एक सुंदर नवीन दिवस उगवलाय आणि छानसं सन आलेला आहे, सूर्य उगवलाय, सूर्याची किरण पडली आहेत सगळीकडे आणि त्याच्या किरणांमध्ये ते इतकं ब्युटिफुल फार्म हाऊस आपल्याला दिसतंय. सो दिस इज द सन.
सन. आता हा शब्द आपल्या ओळखीचा आहे, आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, राईट? सन. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट पिक्चर. नाव लेट्स सी द नेक्स्ट थिंग. बघा मी कशाला सर्कल करते. काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये? तुम्ही असं चित्र नेहमी काढता बघा, है ना? सिनरी काढता आणि त्याच्यात आपण सन काढला की बाजूला हे आपण काढतोच. हु आर दे? येस, दे आर बर्ड्स. कोण आहेत ते? बर्ड्स. सकाळी सूर्य उगवला की पक्षी उडायला सुरुवात करतात, किलबिलाट सुरू होतं त्यांचा. दे स्टार्ट चॉपिंग आणि असे छान उडायला लागतात ते. दे आर बर्ड्स. आता बर्ड्सच्या नंतर कोणतं येतंय पिक्चर बघूया. बघा मी कुठे सर्कल करते. व्हॉट इज दिस? ब्लू कलरचं काय आहे? पक्षी कुठे उडतायत? येस, यू आर राईट, दॅट इज द स्काय. स्काय, आकाश आहे ना? स्काय. See which is the next picture. Look at the thing which I circled. What I have circled here? कशाला गोल केलंय बघा. What are they? Just now we have seen the sun, birds, sky, and next thing is clouds in the sky. आकाशात ढग दिसतायत. सकाळ झालीये, सूर्योदय झालाय, सन हॅज कम आउट. पक्षी उडायला लागलेले आहेत आणि आकाशामध्ये आता आपल्याला इथे शुभ्र कापसासारखे ढग दिसतायत. दे आर क्लाउड्स. ओके. लेट्स सी द नेक्स्ट पिक्चर. कशाला मी गोल करते बघा. व्हॉट इज दिस? हाऊस. काय आहे हे? अ ब्युटिफुल फार्म हाऊस. किती सुंदर आहे बघा घर. दिस इज हाऊस. ब्युटिफुल फार्म हाऊस. फार्मवर हे हाऊस आहे ना, किती सुंदर घर आहे बघा. ब्युटिफुल. Let's see the next thing which you can see in the picture. See where I do the circle. What is that picture is of? काय दिसतंय तुम्हाला तिकडे? That is the farm. Beautiful farm. हेच आपण आज बघतोय. Farm house. Farm शेत. Farm. You can see green colors farm. Farmhouse. Farm. Farm. You can see their house on the farm. The next thing you can see, आपल्याला शेतावर आढळणारी एक गोष्ट. कोणती? ओ, काय आहे हे? काय चाललंय बघा. This is a tractor. Tractor. ट्रॅक्टर दिसतोय तुम्हाला कसं छान चाललंय बघा फार्मवर. ट्रॅक्टर. मागे बॅकग्राऊंडला तुम्हाला स्काय दिसतंय, क्लाउड्स दिसतायत. आपण जे जे आता पाहिलं ते सगळं दिसतंय बघा या चित्रात. फार्म दिसतंय. ओके. बर्ड दिसतोय. You can see sun over there. So this is a beautiful picture of a farmhouse where you can see the tractor.
Let's circle the next thing. बघा, आपण आता वरचा सन पाहिला, बर्ड्स पाहिले, स्काय, क्लाउड्स, फार्म हाऊस, ट्रॅक्टर पाहिलं. आता लेफ्टला बघा, माझ्या लेफ्टला यू कॅन सी. Now we will circle the next picture. There is one animal. कोण आहे बघा, चित्रात कोण दिसते? शेतावर तर काही ॲनिमल्स असतातच, बरोबर? त्याच्यातली ही एक. Which is that animal? कोण दिसते बघा? Yes, you're right. She is a cow. Cow. गाय दिसते ना? शेतकऱ्यांकडे असते की नाही गाय? Cow. Now the next thing. काय दिसतंय बघा तुम्हाला? शेत म्हटलं की हे आलंच. There we can see some trees. काही झाडं दिसतायत बघा. They are trees. शेतावरच्या घरामध्ये किंवा शेतावर काय काय असतं ते आपण इथे बघतो. We have seen there is a house, there is a tractor, there is a jeep with that farmer, there is a cow, and we can see there are some trees on the farm. Beautiful green trees. आता आणखीन आपल्याला ह्या चित्रामध्ये पुढचं चित्र कोणतं आहे बघूया. यू कॅन सी अ बॉय. काय करतोय तो बघा? पतंग उडवतोय ना? येस. हु इज ही? ही इज अ बॉय. एक मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतात मस्तपैकी पतंग उडवतोय, धावतोय बघा इकडून तिकडे. ही इज अ बॉय. इथे आपण काय करतोय, फक्त हे चित्र जे आहे त्या चित्रांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची आपण इथे नावं सांगतो. ओके. ही इज अ बॉय. Now we will move to the next picture. शेतामध्ये असणारी आणखीन एक गोष्ट की जी खूप गरजेची असते, शेताला पाणी देण्यासाठी असणारी वेल, विहीर. बघा, शेतीला तर पाणी खूप लागतं आणि त्या पाणी जे आहे ते देण्यासाठी प्रत्येक शेतामध्ये एकतरी वेल असतेच. वेल, विहीर. आणि ते शेतकरी दादा असतात त्यांच्या फॅमिलीला पण इथून पाणी मिळतं, बरोबर? सो वेलच्या बाजूला कोण आहे बघा? A woman who is fetching water. एक बाई आहे जी पाणी काढते विहिरीतून किंवा पाणी घ्यायला चाललेली आहे. शी इज अ वुमन. वुमन. वी विल मूव टू द नेक्स्ट पिक्चर. बघा, आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? सन, बर्ड्स, स्काय, क्लाउड, हाऊस, फार्म, ट्रॅक्टर, जीप, काव, ट्री, बॉय, वेल अँड वुमेन. आता आपण अजून थोडं खाली येऊया. आता ते खाली जो ग्रीन कलरचा आपल्याला तिथे दिसतोय पॅच, तिकडची चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तिकडे बघायचं. ओके. कशाला मी सर्कल केलंय बघा. पहिलं काय दिसतंय तुम्हाला तिकडे? ब्युटिफुल फ्लावर्स. किती सुंदर पिंक कलरचे फ्लावर्स दिसतात बघा आपल्याला. पिंक आर देअर, येलो आर देअर. ब्युटिफुल फ्लावर्स. शेतात किती सुंदर फुलं आलेली आहेत बघा. You can see yellow color sunflower in the picture. Okay, flowers. त्याच्या बाजूला आणखीन कोणतं चित्र आहे बघूया. You can see ग्रीन कलरचं काय आहे ते? ग्रास. Yes, you are right. That is grass. गवत आहे.
शेत म्हटलं की गवत आलंच, हो की नाही? शेतात गवत असतंच, ग्रास. बघा किती सुंदर दाखवलंय तिकडे तुम्हाला. हे चित्र एकदम काळजीपूर्वक बघा. याच्यातली आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. Now we will go to the next picture. त्या गवताच्या बाजूला आपल्याला आणखीन एक काहीतरी दिसतंय बघा. काय आहे ते? येस, दॅट इज द रोड. शेतात पायवाट असते ना, रोड. फार्म मधून जाणारी वाट दिसते तुम्हाला इथे, रोड. पिक्चर इज अबाउट काय दिसतंय तुम्हाला बघा, गोल निळ्या रंगाचे म्हणजे ते काय असणार? येस, पाणी आहे. दॅट इज द पॉन्ड. शेतातलं छोटस पॉन्ड आहे तो. छोटस तळ दिसतंय तुम्हाला शेतातलं, पॉन्ड. त्याला काय म्हणायचं? पॉन्ड. बघा किती ब्युटिफुल दाखवलंय तुम्हाला मी इकडे. देर आर सम लोटस इन द पॉन्ड. पॉन्ड. त्याच्या भोवती असणारी आपण फुलं बघितली ना आता. जस्ट नाउ वी हॅव सीन द ब्युटिफुल फ्लावर्स अराउंड दॅट पॉन्ड. आता त्या पॉन्डच्या काठी अजून कोण कोण आहे बघूया. देर आर सम स्टोन्स. बघा तळ्याच्या काठी दगड दिसत आहेत आपल्याला, स्टोन्स. तुम्हाला मी इथे ब्लॅक सर्कल करून दाखवले, असे आणखीन पण आहेत बघा स्टोन्स. ओके, स्टोन्स. And who is there? A dog who guards the farmhouse. फार्म हाऊस वर एक डॉग असतो, तो रक्षण करतो फार्मचं. It is a dog. Dog. Then you can see, who is this? She is a girl who is riding on a bicycle. एक बायसिकल चालवणारी मुलगी दिसते बघा आपल्याला. सायकल चालवते ना, शेतकरी दादांची मुलगी आहे ती. मुलगा पतंग उडवतोय आणि मुलगी सायकल चालवते. She is riding on the bicycle. Then you can see one more animal. अजून एक आपल्याला animal दिसतं. We have seen cow. We have seen dog. There one more animal. It is a goat. कोण आहे बघा? It is a goat. शेतकरी दादांकडे खूप animals असतात. cows असतात, bullocks असतात, goats असतात, dogs असतात. goat. And now you can see one more small cute animal. Who is it? You can see a cute white rabbit over there. Rabbit. Rabbit. किती animals आहेत बघा? Cow, goat, dog and rabbit. Okay. बघा या चित्रांनंतर आता आपण खाली जाऊया. ओके, आता खाली काय काय दिसतंय बघा तुम्हाला? पॉन्ड आहे. आता पॉन्ड मध्ये काय काय आहे ते बघूया आपण. So you can see there is a boat in the pond. बोट ठेवली आहे बघा बांधून.
देअर इज अ बोट. मग त्यांना जायचं असेल फिशिंगला किंवा पलीकडच्या बाजूला तर ते बोटीने जाऊ शकतात. दॅट इज अ बोट. आणि कोण आहे बघा, देअर इज अ डक. देअर इज अ डक इन द पॉन्ड. डक, पॉन्ड मध्ये ब्युटिफुल डक आहे बघा. And more thing is there in the pond. What picture is it? There are some fish in the pond. You can see some fish are swimming in the pond. So we have named all the things which we can see in this picture: sun, birds, sky, clouds, house, jeep, farm, tractor, cow, trees, well, woman, boy, rabbit, flowers, pond, dog, stones, grass, road, bicycle, goat, boat, duck and fish. आपण सगळ्या चित्रांची नावं लिहिली आहेत बघा, आणि छान ती चित्र पाहिली पण आपण. ओके, चित्र पाहून त्यांची नावं सांगितली. नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. आपल्याला सेकंड ऍक्टिव्हिटी करायची. काय लिहिलंय बघा, लुक ऍट द पिक्चर अँड आन्सर. सेम चित्र आपल्याला घेतलंय, पण ह्या चित्रांवर आता काही प्रश्न विचारलेत आपल्याला. आधी आपण काय केलंय, चित्र पाहून त्या सगळ्या वस्तूंची नावं जाणून घेतली. आता आपल्याला याच्यावर काही प्रश्न विचारले, त्याचे आपण आन्सर्स लिहूया. Here comes the first question. We will answer it. Who is riding a bicycle? बायसिकल वर कोण आहे बघा, आपण मगाशी बघितलं. आपण या प्रश्नांची उत्तरं ना मी तुम्हाला दोन प्रकारे कशी द्यायची ते दाखवते. ओके, एक शॉर्ट मध्ये आणि एक पूर्ण सेंटेन्स मध्ये. यू कॅन आन्सर इन शॉर्ट ऑल्सो, यू कॅन आन्सर इन कम्प्लीट सेंटेन्स ऑल्सो. हु इज रायडिंग अ बायसिकल? अ गर्ल. कोण बायसिकल वर आहे? अ गर्ल. आणि आपल्याला जर पूर्ण वाक्यात सांगायचं असेल तर हाऊ वी कॅन आन्सर? बघा कसं सांगायचं. अ गर्ल इज रायडिंग अ बायसिकल. हे पूर्ण वाक्यात आपण सांगितलं. म्हणा माझ्या मागे, अ गर्ल इज रायडिंग अ बायसिकल. नंबर 2, वेअर आर द फिशेस? वेअर आर द फिशेस? कुठे आहेत फिश बघा? इन द पॉन्ड. कुठे आहेत फिश? इन द पॉन्ड. Or you can answer in this way, the fishes are in the pond. The fishes are in the pond. Question C. What is the boy doing? मुलगा काय करतोय? We have seen the picture. Flying the kite. The boy is flying a kite. Or you can say, the boy is flying a kite. The boy is flying a kite. पतंग उडवतोय ना? Question. Where is the rabbit? Rabbit कुठे आहे बघा? On the grass. Or you can answer in this way, the rabbit is on the grass. ओके, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चित्रातल्या सगळ्या गोष्टींची नावं पाहिली, सांगितली चित्र पाहून, आणि काही प्रश्नांची उत्तरं शॉर्ट मध्ये आणि कंप्लीट सेंटेन्स मध्ये कसं द्यायचं हे आपण शिकून घेतलं. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि आन्सर्स द्यायची प्रॅक्टिस करा. ओके.
That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.